हरिओम. भगवद्गीता बोध अध्याय 15वा पुरुषोत्तम योग. योगदा श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 15 श्लोक क्रमांक 2. अधः च ऊर्ध्वं प्रसुतः तस्य शाखाः गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधः च मूलानि अनुसंततानि कर्मानुबंधिनी मनुष्यलोके. गुणांमुळे विषयांचे अंकुर फुटून त्याच्या शाखा वर खाली अशा सर्वत्र वृद्धिंगत होत पसरत असतात. मनुष्य योनीमध्ये तर कर्मबंधनात जखडून टाकणारी मुळे खालीही पसरलेली आहेत. एक अत्यंत गूढ असा हा श्लोक आहे. यातील दुसरी ओळ गूढ आणि गुह्य ज्ञानाने भरलेली आहे. योग साधनेसाठी साधकांनी ती समजून घेणे महत्त्वाचे आहे. ज्यांना याचे आकलन होणार नाही त्यांच्यासाठी हा श्लोक भगवंत श्रींवर टीका करायला कुरणही आहे. ज्यांना तसे करायचे आहे त्यांची उपेक्षा करून आपण यातील रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या अध्यायाच्या नावाप्रमाणेच पुरुषोत्तम योग साध्य करायला याची मदत होणार आहे. अधः च ऊर्ध्वं प्रसुतः तस्य शाखाः गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः. सत्व, रज आणि तम असे प्रकृतीचे 3 गुण आहेत. याची सविस्तर चर्चा भगवंत श्रींनी 14व्या अध्यायात केलेली आहे. हे त्रिगुण मनुष्याला संसारात भोग निर्माण करायला प्रवृत्त करतात आणि मनुष्य सुखदुःखाच्या, पापपुण्याच्या, जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. त्रिगुणांमुळेच संसारात भोगापवर्गतेचे अंकुर फुटतात. या अंकुराला संसारिक विषयांचे खत पाणी मिळते आणि मनुष्य न संपणाऱ्या भोगमालेत जखडून जातो. त्रिगुणांमुळे मनुष्याला विषयांचे आकर्षण निर्माण होते. त्याला वस्तुजगताचे उपभोग मोहून टाकतात. ते उपभोगण्यासाठी तो कर्म करतो आणि त्यातून आणखी भोग वृद्धिंगत होत जातात. अश्वत्थ वृक्षाच्या मुळांना फांद्या फुटतात. त्या फांद्यांना शाखा फुटतात. शाखांना उपशाखा फुटतात. उपशाखांना उपशाखा फुटतात. त्यांना आणखी, हे असे वाढता वाढे चालूच राहते आणि वृक्षाचा विस्तार होत जातो. तो महाविस्तार होतो. महाविस्तार होतच राहतो. याला अंत नाही. जन्ममरणाचे फेरे न संपण्यासाठी चालू होतात आणि सतत चालूच राहतात. या शाखा वृक्षाच्या वर खाली आणि सर्वत्र पसरत असतात. आज उत्तर प्रदेशात 10 एकर जागा व्यापलेला अवाढव्य वटवृक्ष प्रत्यक्ष उपलब्ध आहे. इतका या वृक्षाचा विस्तार होतो. संसाराचाही असाच अमर्याद विस्तार होत राहतो. या संसारापासून मनुष्याला एका दुःखाशिवाय हाती काहीही लागत नाही. हा सर्व त्रिगुणांचा प्रभाव असतो. यातील तम आणि रज हे गुण फांद्यांवर पाने, फुले, फळे यांचा उपभोग घेण्यात रममाण असतात. परत जन्ममरणाचे फेरे घेत असतात. सत्वगुण याहून काहीतरी निराळे करत असतो. त्यासाठीच गुह्य ज्ञान देणारी अशी दुसरी ओळ येथे पाहायची आहे. अधः च मूलानि अनुसंततानि कर्मानुबंधिनी मनुष्यलोके. भगवंत श्री सांगतात की मनुष्य योनीमध्ये तर कर्मबंधनात जखडून टाकणारी मुळे खालीही पसरलेली आहेत. आता येथे मुळे खालीही पसरलेली आहेत असे सांगितल्यामुळे लगेच अश्वत्थ वृक्षाला मुळे वर आहेत असे सांगितलेले असताना ही मुळे आता आणखी खाली आली कोठून असा प्रश्न निर्माण होतो. हा अश्वत्थ वृक्ष आहे. आपल्याला माहीत आहे की वटवृक्षाला पारंब्या असतात. पारंब्या ही वृक्षाची मुळेच असतात. ती जमिनीतून न फुटता फांद्यांना फुटतात. पारंब्या फांद्यांना फुटतात आणि जमिनीत जाऊन मूळ झाडाला आणखी वाढीव आधार देतात. ही फांद्यांना फुटलेली जास्तीची मुळे मूळ झाडाला
जास्तीचा आधार देत असतात. वृक्षाच्या अफाट विस्ताराला आधार देत असतात. याचा अर्थ या संसारी अश्वत्थ वृक्षाला अशी मुळे आणखी वाढण्यासाठी मदत करत असतात. यामुळे संसार आणखी आणखी फोफावतो. अश्वत्थ वृक्षाची मुळे म्हणजे परमात्मा असे म्हटले आहे. ही जास्तीची मुळे पारंब्या म्हणजे सत्वगुण असतो. तमोगुण भोगात पूर्ण रत असतो. तेथे सौख्य मिळत आहे की यातना होत आहेत हा विचार नसतो. हा आतताईपणा असतो. धुंद करणारी दारू, बेभान करणारा गांजा, अतिरतिसुख इत्यादी गोष्टी मस्तीने करणे याकडे प्रवृत्ती असते. तेथे शरीराला क्लेश होत आहेत की सौख्य मिळत आहे याचा विचार होत नाही. त्याच्या सौख्यापेक्षा तेथे अविवेक जास्त असतो. आत्यंतिक टोकाचा आळस, क्रोध किंवा जे काही असभ्य म्हणून ओळखले जाते ते करणे हीच सहज प्रवृत्ती असते. रजोगुण हा सुद्धा आत्यंतिक असतो, परंतु यात स्वतःला सौख्य मिळत आहे याची खात्री केली जाते. प्रत्येक वस्तू उपभोगायची प्रवृत्ती असते. यासाठी कष्ट मेहनत घेतली जाते, परंतु यात सौख्याचा विवेक आणि संयम असतो. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तमोगुणी आगीतही उडी घेईल. रजोगुणी अशा वेळी विचार करील की आगीत उडी घेण्यापेक्षा ती गोष्ट नको, त्याऐवजी दुसरी वस्तू मिळवून त्याचा उपभोग घ्यावा. येथे सांगायचा मुद्दा इतकाच की तमो रजोगुण झाडाच्या फांद्यांवर, पानात, फुलात, फळात रममाण असतात. सत्वगुणाला पारंब्या मुळे फुटतात. ती जमिनीत जातात, झाडाला आणखी आधार देतात. हीच ती समाजसेवा असते. याचा उपयोग तमोरजोगुणींना होत असतो. सत्वगुणीला आशा असते की यातूनच एखादा योग्य मार्गी येईल. तो प्रभुसेवा करत असतो. यावेळी त्याची सत्वगुणाची आसक्ती जात नाही. त्याला त्याची पूजा अर्चा जप सोडून आणखी पलीकडे जायची बुद्धी होत नाही. वास्तविक तो परमात्म्याच्या मार्गावर आलेला असतो. फक्त सत्वगुणातून बाहेर उडी घ्यायचा अवकाश असतो. त्यासाठी सगुणोपासनेचा त्याग करावा लागतो. जमिनीत पारंब्या घुसतात, त्याच जमिनीत परमात्मा असतो. त्यातूनच तो मूळ स्रोत वाहत असतो. जागृती आणि स्वप्नावस्था त्याने झाडावर सोडलेल्या असतात. आता तो सुषुप्ती अवस्थेत असतो. आता त्याने फक्त सुषुप्ती अवस्थेत जागे व्हायचाच अवकाश असतो. मांडुक्य उपनिषदाप्रमाणे त्याने वैश्वानर आणि तैजस झाडावर सोडलेली असतात. आता तो प्राज्ञ झालेला असतो. त्याने परमात्म्याच्या भूमीत प्रवेश केलेला असतो. सत्वगुणी झाडाला आधार देत बसतो. सत्वगुणातून त्याने जर बाहेर डोकावले तर त्याच्या लक्षात येईल की तो त्या योगधामाच्या अंगणात उभा आहे. योगाधिराज पातंजलींची अष्टांगे पार करून धारणा ध्यानामधून तो समाधीस्थ झालेला असतो. आता त्याचा निर्विकल्प समाधीत प्रवेश होऊ शकतो. अश्वत्थ वृक्षाच्या पारंब्यांचा, त्याच्या खाली फुटणाऱ्या मुळांचा हा असा अर्थ आहे. यासाठी वज्रयोग मुद्रा या योगासनाचा सराव करावा. वज्रयोग मुद्रा या आसनात ध्यान समाधी लावण्याचा प्रयत्न करावा. येथपर्यंत या श्लोकाचा अर्धा अर्थ पाहून झाला. आता यातील कर्मानुबंधिनी मनुष्य लोके याचा अर्थ पाहायचा. तोही तितकाच महत्त्वाचा आहे, म्हणजे या श्लोकाला पूर्णत्व येईल. येथे मनुष्य लोके असा शब्द वापरला आहे, कारण हे फक्त मानव योनीतच शक्य आहे. मानव योनी कर्म जाणते, परमात्मा जाणते. मानव योनी कर्म प्रवृत्त असते, बाकी योनी या भोग प्रवृत्त आहेत. मानव स्वतः काही कर्म करून भोग प्रवृत्तीमधून उत्थान घेऊ शकतो किंवा करंटेपणाने भोग योनीतच अडकून गटांगळ्या खात राहतो. याचे ज्ञान आकलन मानव योनीला आहे. इतर योनी या केवळ त्या योनीचे भोग सहजच उपभोगतात आणि पुढील योनीत प्रवेश करतात. इतर योनी स्वतःहून कोणावर हल्ला करत नाहीत. भूक लागली की भक्ष्य शोधून ते खातात. तो त्यांचा उपजीविकेचा धर्म आहे, परंतु उगीचच कोणावर हल्ला करत नाहीत. स्वसंरक्षणाचे वेळीही तेथून दूर निघून जाण्याचीच प्रवृत्ती असते.
परंतु ते शक्य न झाल्यास ते स्वसंरक्षणार्थ लढाई करतात. गंमत किंवा विनाकारण भोग उपभोगायला ते कोणावर हल्ला करत नाहीत. ही प्रवृत्ती फक्त मानव योनीतच असते. यामुळे इतर योनींचे भोग निर्माण होत नाहीत. संचिताचा तेथे प्रश्न नसतो. त्यांची पुढील योनीत सहजच प्रगती होत असते. परंतु मानवाचे तसे नाही. तो त्रिगुणात अडकतो. स्वतःच्या कर्माने भोग निर्माण करतो. कर्मबंधनात अडकतो. तसेच तो यामधूनही सुटकाही करून घेऊ शकतो. तो वर परमात्म्याकडे किंवा खाली नरकाकडे असा दोन्हीकडे प्रवास करू शकतो. येथे सांगायचा हेतू हा आहे की या पारंब्यांच्या आधाराने तमो रजो गुणांचा त्याग करून तो त्या मूळ स्रोताचा शोध घेऊ शकतो. तो आपल्या ज्ञानाने परमात्म्याचा शोध घेऊ शकतो. मूळ स्रोत जेथून आला आहे तेथे मानव पोहोचू शकतो. हे केवळ मानव योनीतच शक्य आहे. ती प्रज्ञा केवळ मानव योनीतच शक्य आहे. अश्वत्थ वृक्षाच्या दृष्टांताचा हा अर्थ समजून घ्यावा. त्या पारंब्यांचा मूळ झाडाला आधार द्यावा, संसाराला आधार द्यावा, समाजाला उपयोगी पडावे आणि त्याचबरोबर त्या मूळ स्रोताचाही साक्षात्कार अनुभवावा. हरिओम.